या 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 सर या प्लीज या 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 बने सर वेलकम वेलकम सर तुम्ही आला तिथे खूप बरं वाटलं सर आपण लगेच एक व्हिडिओ करून टाकूया. अरे व्हिडिओ कशाला, सोशल वर्क आहे ना हे. म्हणजे मला या गोष्टींची गरज नाही. म्हणजे मी असे व्हिडिओ करून म्हणजे मी थोर समाजसेवक वगैरे असं वगैरे माझे व्हिडिओज आपोआप अपलोड होतात. म्हणजे मला स्वतःला करायची गरज नाही. नाही सर तो तुमचा मोठेपण आहे पण कसं आहे आम्हाला आमच्या NGO साठी लागतं ते सर. एक मिनिट तुम्हाला दाखवतो बरं, सर. ठीक आहे. आता काय नमस्कार मी बने आणि आज आपल्या ते सेलिब्रिटी भेट द्यायला आलेत. महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम ज्यांना आताच काही दिवसांपूर्वी टिकल्या आणि सेफ्टी पेन बक्षीस म्हणून मिळालं होतं ते पॅडी कांबळे सर आपल्या इथे उपस्थित आहेत आज. बने 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 टिकल्या आणि सेफ्टी पिनचं कशाला सांगतोस ना. म्हणजे माझं कर्तृत्व ह्याच्या व्यतिरिक्त पण आहे. हा ते बोल. हा सर कसं आहे लेटेस्ट अचिव्हमेंट आहे ना सांगायला पाहिजे. वा वा भले वा. नको ना पण ते आत्ता नको ना. बरोबर ठीक आहे ओके सर. तर मला इथे सांगायला खूप आनंद होतोय की आमची NGO वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवत असते. त्यातला एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे शेवटच्या स्टेजला आलेल्या रुग्णांची इच्छा पूर्ण करणे. हत्ती हत्ती आहे इकडे कुठे. हत्तीच्या अण्णा कसे आवाज करतायत. अहो आमचे अण्णा आहेत ह्यात हे बघा. हा आमचे अण्णा. हे रुग्ण आहेत. हा हे लग्नावरून डायरेक्ट आल्यासारखं वाटतंय. असे कपडे हे चपला बिपला घालून झोपले ते. सर कसं आहे ते ना हौशी आहेत खूप. तुम्ही येणार म्हणून ते कॉस्ट्युम घालूनच झोपलेत. हा अण्णा अण्णा कोण आलाय बघा उठा लवकर. कोण आलाय ते बघा उठा आणि बघा कोण आलाय ओळखा त्यांना. नमस्कार मी पॅडी कांबळे. काय झालं अण्णा थुकताय कशाला. तू दातात अडकलाय. दातात अडकलाय. कोण तू? मी पॅडी कांबळे. नमस्कार. बने हा चष्मा तरी काय दिसत नाही रे. हा 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 ठीक आहे चष्मा तर काय दिसत नाही. ठीक आहे बघू रे. हा कोण? नमस्कार. व्हॉट अ मोमेंट तुम्ही बघू शकता अण्णांनी सेलिब्रिटीला मिठीत घेतलंय. व्हॉट अ मिठी. मिठी तर मिठी 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 तर मिठी मिठी मिठी. अण्णा काय करताय. जीव घ्यायला एखाद्याचा. ओला कसं झालं. ही फळं आणली होती त्याचा ज्यूस झाला. ठीक आहे ठेव द्या. असू दे मी ना मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. थँक्यू. जर तुम्हालाच मिळालं ना टिकले आणि सेफ्टी पिन. अण्णा मी खूप छान छान सिनेमे आणि सिरियल्स पण केल्यात हिट. हा नाही माहितीये मला मी खूप मोठा फॅन आहे. Thank you. पण ते स्क्रॅच अँड विन मध्ये तुम्हालाच मिळालं ना सेफ्टी पिन आणि टिकल्या. अण्णा मी खूप छान छान नाटकं पण केलेत आणि आता एक माझा शो चालू आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा म्हणून आणि सगळे स्किट आम्ही तिकडे असे छान वाजवतोय माझ्या पार्टनर सोबत. नाही, मी बघतो ना मी खूप मोठा फॅन आहे त्या Thank you, सिरियलचा. अण्णा. मी प्रत्येक एपिसोड बघतो. Thank you. त्या सिरियल मध्ये तुमच्या पार्टनरला टीव्ही आणि तुम्हाला सेफ्टी पिन आणि टिकला मिळाला ना. मीच मलाच मिळालं सेफ्टी पिन आणि टिकल्या. मलाच मिळाली. झाली शोभा करून चला निघा. थांबा ना आल्यावर एक सेल्फी तरी काढा. हा सेल्फी द्या ना या बसा इकडे पण हा मोबाईल दे. हा घे. सेल्फी हा, काढायचा. हो अण्णा फोटो कसा काढायचा. हलू नका. अहो तुमचा हात हलतोय अण्णा. एक मिनिट बने घे पटकन एक हो, फोटो मी घे. काढतो. हा अरे फोटो ब्लर का आलाय. अहो अण्णा हलू नका तुम्ही फोटो ब्लर येतोय. त्यांना फोटो पकडा. ब्लर येणार नाही तर काय होणार. एक मिनिट. हा वा वा. आता काहीतरी हलतंय. एक मिनिट मी इथून फोटो काढतो. इकडे आला फोटो आला. वा वा. एक काम करा तुम्ही अण्णांना औषध द्या जा. अरे मी का औषध देऊ. औषध डॉक्टर देतील. बने हा टिकल्यांचं पाकिट दिलं का रे.
एक नंबर विनोद अण्णा. हो ते सांगताय ते शुश्रूषा करायची असते. हो कसं आहे ते औषध द्या म्हणजे कसं आहे तुम्ही ना त्यांची सेवा करा म्हणजे आमचा कार्यक्रमच तसा आहे की सेलिब्रिटीनी रुग्णांची शुश्रूषा करणे. औषध द्या मला औषध. औषध द्या. कुठे औषध औषध द्या औषध. देत आहेत ते. कुठली गोळी अण्णा? ग्लिमी पॅराडाईट द्या. द्या ना द्या. हा ग्लिमी पॅराडाईट. ग्लिमी म्हणजे GLM. नारिंगी दे नारिंगी. हा हे काय मला माहिती होतं अण्णा. ग्लिमीची स्पेलिंग G वरनं चालू केली. मी कॉमेडी केली थोडीशी अण्णा. हो? कॉमेडी केली मी म्हणजे म्हणजे तुम्ही हसायला तुम्ही अशी थोडीशी. सांगा ग्लिमी पॅराडाईटची स्पेलिंग सांगा. घ्या ना नारंगी गोळी आहे ना घ्या ना. कशाला उगाच, एवढं काय त्याच्यामध्ये. मला माहिती नाही ना मला अशिक्षित असतात मला माहिती आहे ना. अरे भरवा. कमला ते गोळी भरवा बोलले गोळी भरवा. हा मला वेगळं ऐकायला आलं जरा. हा आ, गोळी भरवा. काय गोळी भरवायची मला. काम करा समजा काय चमचा चमचा चुरा करा चुरा आणि त्याला जिभा ठेवायचा आणि मला भरवा. चुरा करून भरवा मला. बने जरा अति होत्या म्हणजे चुरा बिरा करून भरवा. नाही म्हणजे नाही सर भरा ना त्यांची इच्छा आहे त्यांची भरवा ना. कसं हा. आहे त्यांची इच्छा पूर्ण करणं हे आमच्या एनजीओचं काम आहे. हा तेवढं करा तुम्ही. आ करा आधी तुम्ही पंच करा. म्हणजे तुम्ही पंच करा मग मी आग करेन. कोण माणूस आहे बने? आमचे अण्णा. अरे ते माहिती आहे तुझे अण्णा आहेत ते. अरे पण कसा आहे तो? अरे मेल्या तुला विचारतायत कोण माणूस आहे. हा बने. हा एनजीओला इकडे इकडे अहो, तो सांगतो. पण माहिती आहे तुम्ही तुम्ही काय इकडे बने चालले. सांगतो इकडे सांगतो. नाही सांगा तिकडनं मला ऐकायला येते. इकडे द्या मला मी सांगतो. काय देऊ? कांदा इकडे द्या ऐका मी सांगतो. हा बने 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 रे ते काय. बने वाचवा मला वाचवा. अरे याला उठवा कोणीतरी. आई चपट. आई शपथ तुम्ही उठा. अरे, उठा, हो, चपट. अण्णा अण्णा उठा आई उठा उठा. या 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 वरती वरती उठा उठा. हो, अण्णा आरामात या 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 या. काय करतायत या या या. उठा. मारतायत नाही, नाही. कानात सांगतायत. बसा बसा. आता आणखीन एक बेड आणा आणि मला पण इकडे आडवा करा. काय बोलताय असं नका बोलू. बॅलन्स राहत नाही. कुठे गेलं बॅलन्स राहत नाही. बॅलन्स नाही सांगतायत कानात कानात मारतायत कानात. सांगा काय ते आता. जाऊ दे विसरलो. मुद्दाम केलं ना तुम्ही खरं सांगा. फक्त माझ्या अंगावर पडायचं होतं दाबून टाकायचं होतं म्हणून तुम्ही मुद्दाम केलं ना. खरं सांगा अण्णा. यांना कळलं. चला बस झाला कार्यक्रम. थांब, थांब, चला, थांब, निघा. सर, एक शेवटचा प्रोग्राम राहिलाय. रुग्णांच्या मनोरंजनाचा प्रोग्राम तेवढा करा ना. काही सर. मनोरंजन गाणं वगैरे? ऐकवा गाणं. हा, गाणं ऐकू ना. सेलिब्रिटी गाणं ऐकवा. हा हा तुमचं इरिशाद गावा. तुला बघतो नंतर पण हा. सर तेवढं गाणं. हा नीट लक्ष देऊन ऐका. हा टाळ्या नंतर वाजू. टाळ्याला ताल धरलाय ताल धरतो. टाळ गाव मी पण धरतो ताल. 1 2 3 4. आ चल के तुझे मैं लेके चलूं एक ऐसे गगन के तले. वा 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 मस्त. जहाँ गम भी न हो आंसू भी न हो बस प्यार ही प्यार पले. वा 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 मस्त एक मस्त मस्त. ऐसे गगन के तले. मस्त 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 राहिले. पण ती लाईन राहिली कुठली? गगन तलेवाली. अण्णा गायली मी तिला ही. नाही गायली. बने गायली मी लाईन ती. नाही गायली. एवढं तुम्ही काय गावा त्यांची परत इच्छा. गावा. नाही गायली गावा. त्यांची इच्छा गा. गावा गावा. एकदा प्लीज त्यांची इच्छा. आ चल के तुझे मैं लेके चलूं एक ऐसे गगन के तले जहाँ गम भी न हो आंसू भी न हो बस प्यार ही प्यार पले. वा 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 मस्त 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 झालंय गाणं. वा मस्त झालं गाणं. हा. चप्पा चप्पा चर. चप्पा चप्पा गायलं. हेच गाणं गायलं. चप्पा Nonsense. चप्पा चर. आज चलके तुझे गाणे हे थेरड्या म्हाताऱ्या जाड्या डोमच्या. हा? काही आजारी बिजारी नाहीयेस तू. इकडे मी सांगतो तुम्हाला. मीना करंगू
अरे तुम्ही आलात मांडीवर कुठे बसवताय? ऐका हो. तुम्ही आलात माझं एवढं मनोरंजन केलात मी पण आता तुमचा फॅन झालो हा. हा ठीक आहे. हा आजपासून तर हयात असेपर्यंत मी तुमचा फॅन राहणार. हो हयात, किती हयात राहिले तुमचे दिवस. आहेत ते आहेत तेवढे आहेत. ऐका ना मी आहे तुमचा फॅन आहे. हा बरं ठीक आहे. झालो मी आता फॅन. हा ठीक. आता नव्या फॅनची एक इच्छा पूर्ण करा ना. हा करतो, सोडा तर मला आधी. आधी मला वचन द्या. काय? माझी इच्छा पूर्ण कराल ना. हा करतो, वचन पूर्ण सोडा तर. मला ना हा तुमच्या हाताने पॉट द्या ना. काय? नव्यापासून प्रेशर मी दाबून ठेवलं तुम्ही येणार म्हणून पॉट द्या ना पॉट. एक मिनिट सोडा मला, एक मिनिट सोडा. पॉट द्या ना मला. हो थांबा, मारू नका. माझं ह्याच्या पोट आहे, नका मारू. माझं ह्याच्या पोट आहे. नका मारू. वा 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 क्या बात है. तुम्ही पी स्क्वेअर कमालच आहात, मॅड आहात. आजही तुम्ही मॅडनेस केलात. पण बने तू पण आज काय कमाल केलीस मित्रा. मस्त मजा आली. जोरदार टाळ्या. विचारूया हास्य रसिकांना त्यांना कसा वाटलाय परफॉर्मन्स. पुष्करदा. अप्रतिम. पॅडी, प्रसाद आणि बने ह्या त्रिकुटाने आत्ता हा जो काय परफॉर्मन्स दिला आहे, मी जाहीरपणे असं सांगू इच्छितो की भारतामध्ये विविध वाहिन्यांवरती असे हास्य कल्लोळ करणारे अनेक कार्यक्रम चालू आहेत. या तिघांनी आज सिद्ध केले की हे सगळ्यात वर्चस्व गाजवणारे आहेत. एक नंबर. मी इकडे काही द्यायला येत नाही, मी तुमच्याकडनं खरंच खूप घ्यायला येतो आणि तो आनंद तुम्ही मला प्रत्येक वेळी देता. लव्ह यू. क्या बात. क्या बात. मस्त कॉम्प्लिमेंट. सई. भावा चक्कीत जाळ परफॉर्मन्स. हा चक्कीत जाळ. असा म्हातारा तू जर का खरंच म्हातारपणी असा होणार असेल तर आम्हाला खूप आवडेल. म्हणजे त्याची एक्सप्रेस व्हायची पद्धत जरी वेगळी असली तरी तो खूप गोड म्हातारा होता आणि मला हा म्हातारा खूप आवडला. बने आज भी दिन बने. खूप सुंदर परफॉर्मन्स. मजा आली. कन्सेप्ट मस्त होती, लिखाण मस्त होतं, सादरीकरण पण उत्तम होतं. खूप मजा आली. थँक्यू. लव्ह यू. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा उत्साहात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी आता या मंचावर कबड्डीचा सामना रंगणार आहे. बघूया त्यात कोण जिंकत आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया स्वीट कॉमेडी करणारी क्यूट गर्ल रसिका वेंगुर्लेकर, कमाल रिॲक्शन्स देऊन धमाल पंचेस काढणारा संदेश उपश्याम आणि आपल्या सगळ्यांचा लाडका हलकी बॉय रोहित चव्हाण. रावस. अरे ते रमेश प्रथमेश बोलायचे तो रावस हाच. आज मी ह्या स्किटला हा चष्मा लावल्यानंतर हा रावस दिसतोय यार. हाय रावस. हाय. पुष्कर. अरे यार नाही मी काय म्हणतोय, पुरुषांनीच पुरुषांची काय स्तुती करायची. नाही तुझी स्तुती करण्यासाठी प्राजक्ता आहेच ना. तर आज माझा संडे फंडे आहे. फंडे. पुष्कर तुला सांगतो, पुरुष फार सुखी असतात, फक्त त्यांची बायको किचन मध्ये असायला पाहिजे आणि मस्तपैकी मनसोक्त असं सोफ्यावर बसून स्पोर्ट्स चॅनल बघायला मिळायला पाहिजे. बस. संदेश. आली टीव्ही वरच्या अनवॉन्टेड ऍड सारखी माझी बायको आली. संदेश. अरे यार. संदेश. काय ग, कशाला ओरडतेय. संदेश 8 वाजले रे. म्हणजे मला लाटायची वेळ झाली. अरे लाटायची काय, माझ्या सिरियलची वेळ झाली ना. कुठली. माझ्या कुंकवाचं वाटोळ. अरे काय सिरियल बघतेस, या असल्या सिरियल बघतेस तर वाटोळ होणार ग तुझं. अगं मस्तपैकी स्पोर्ट्स बघ, अगं क्रिकेट बघ. मला नाही आवडत ते. एका बॉल मध्ये 11 जण धावत सुटतात. काय बघायचं. काय बोलायचं. हे बघ कबड्डी बघ. अगं हा महाराष्ट्राच्या मातीतला खेळ आहे हा. अगं स्वतःचं नॉलेज वाढव. हो संदेश. अरे या खेळात तर 11 जण असतात ना, 7च जण दिसतात. बाकीचे कुठे गेले. अरे त्यांना कॉल टाइम उशिराचा मिळाला असेल. आज संकष्टी आहे ना, त्यांनी कॅज्युअल लिव्ह टाकली असणार. हो का. हो बरोबर. संदेश अरे तुला खेळातलं किती नॉलेज आहे. खेळातच करिअर का नाही केलंस रे तू. रसिका
रसिका तुला सांगू मला स्पोर्ट्स मध्येच करिअर करायचं होतं ग. हो अगं अगं मला काय व्हायचं होतं माहितीये? काय रद्दीवाला. संदेश क्या timing, वा 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 वा. तुला रद्दीवाला व्हायचं होतं. अगं हे काय असतेस तू? अगं दरवाजावर रद्दीवाला आलाय. रद्दीवाला. Sorry, रद्दीवालाच ऐकलं. मॅडम रद्दी आहे का रद्दी? हा, संदेश हो हो. अगं काय करते अयो ओ कुठे निघाला? एवढं वजन करायचं म्हणजे तेवढा मोठा वजन काटा नाही माझ्या. मोठा वजन काटा घेऊन येतो मी. रद्दी. मूर्ख बावळट. अहो, तुमच्या नावाचं जळू दे तिकडं. माझा धंदा व्हायला पाहिजे. रद्दी आहे का? रद्दी आहे का? अहो ही रद्दी आहे. याचं कुठे वजन करताय काय? हे बघ याला रद्दी म्हणतात समजलं? हा. संदेश काय, काय, काय? संदेश लवकर ये लवकर काय, 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 ये. काय? हा बघ हा मांडी थोपटून समोरच्या ग्राउंड मध्ये घुसला. अगं त्यांची पहिली इनिंग आहे ना म्हणून तो डायरेक्ट त्यांच्यात घुसलाय. हा. अहो, त्याला इनिंग नाही त्याला चढाई म्हणतात. चढाई. माहिती माहिती आणि माहिती. मग इकडचा तिकडच्या ग्राउंड मध्ये घुसल्यावर त्याला उतराई म्हणतात. अवघड आहे. होय साहेब. ए, त्या मॅडमच्या टिकलीच्या मागा असं बेअक्कल काहीतरी लिहिलंय का? ए, वा वा. काय म्हणजे काय? काय किती गंडी आहे बायकोला? हा? अहो त्याला पण चढायचं म्हणते. जरी तिकडनं जरी आला तरी चढाई आणि इकडनं आला तरी चढायचं म्हणते. हा माहितीये मोठा आलाय. हे पण हे सगळं खरं कशावरून? कशावरून मी सांगतोय की. अरे अहो मी कोण आहे माहितीये का? तू कोण हा? कोण आहे तू? अहो जिल्हास्तरीय कबड्डी पट्टू आहे मी. काय सांगता? हा मग काय तर अहो असं जाता जाता असं लात घालून असं दात घशात घालविलंय ती लोकांच्या पठ्ठ्यानं या. आई शपथ कसलं भारी. कबड्डी कबड्डी मग तुम्ही जिल्हास्तरीय कबड्डीपटू हा, मग? या ना कसलं भारी आहात तुम्ही. भारी. हा, भारी काय भारी. आपला हात भारी, आपली लात भारी, आपली रांग हलगी भारी, आपलं सलगी तर लयच भारी. ए लांबून कबड्डीपटू आहे तर ते राजश्री बसा सॉरी बसा तुम्ही अगे, तुम्ही काही खाणार का? रसिका त्याला काय बसवतेस कशाला? अरे, अगं ही माणसं अशी घरात घुसतात घर बघतात आणि डायरेक्ट दरोडा टाकतात. तो बघ कसा दिसतोय बघ कसं बघतोय बघ कसं बघ. संदेश ऐक ना तसं तर मग तुझ्या भावाला पण घरात घ्यायला नको मी. रसिका तुझा ना माझ्यावर विश्वासच नाहीये काय पण बोलतोय? याच्यावर या रद्दीवाल्यावर विश्वास ठेवतेस. अरे रद्दीवाला काय सारखं म्हणतोय रे? रद्दीवाल्याला काय भावना नसते काय अजिबात? हा? त्याला मन नसतं? त्याला काय आशा आकांक्षा मान बिन काय असतो का नसतो? का त्याला कबड्डी मधलं नॉलेज नसतं? बघ स्वतःच बोलतोय कबड्डी मधलं नॉलेज नाहीये त्याला. मॅडम मला माफ करा तुम्ही दिसायला आयटम आहे मान्य करतो मी. पण ह्या तुमच्या रावणाला त्याचे लंके सकट जाळून टाकतो का नाही? काय बोलतो तू? हा, मग काय बघ काय म्हणलास तू? जास्त काय बोलायचं म्हणलास ना? काय तू? हे बघ काय म्हटलं तू? काय करताय? तू माझ्या रद्दीबद्दल तर काय बोलला असतास का नाही तुला सोडून दिला असता. हा. पण तू कबड्डी बद्दल बोललास तुला सोडून नाही काय करताय? एक मिनिट थांबा. काय गोंधळ झाला? मला चक्कर येते. चक्कर येते रसिका तुला चक्कर येते? बघितलंस तुझ्यामुळे माझ्या बायकोला चक्कर येते. अरे हळू बोल माझ्या बायकोला ऐकलं तर संसार मोडेल माझा. माझ्यामुळे चक्कर कशी येईल तिला? अरे तुझी लग्नाची बायको आहे ती तुझ्यामुळे तिला चक्कर यायला पाहिजे. माझा काय संबंध आहे ह्याच्यात? अरे बरं रोज पेपर वाचायचं तुम्ही आणि रद्दी आमच्या नावावर झाली. संदेश काय रे तू पण काय लहान मुलासारखा वागतोयस? अगं मला कबड्डीचं नॉलेज आहे म्हणून मी त्याला बोलतोय. रसिका ए वहिनी मला सांगा ह्या बटाट्याकडे बघून तुम्हाला वाटतंय का की ह्याला कबड्डीचं नॉलेज असेल? हा, मग- वाटतंय का? बघितलं मी इकडं थाप मारली तर तिकडं चोळते. संदेश अरे काय? असा चवडा मारीन का नाही असा कोम्यात घालवीन कोम्यात. ए! माझ्या घरात ही अशी असभ्य भाषा चालणार नाही. हे एका सभ्य सुसंस्कृत माणसाचं घर आहे समजलं? अरे तो कबड्डीतला शब्द आहे चवडा. चवडा कबड्डी म्हणजे हे चवडा अच्छा. ह्यो. अरे चवड्याला चवडा म्हणणार आहे तर दुसरं काय म्हणणार? चवडाच म्हणायला पाहिजे ना चवडा आहे म्हणल्यावर. तुझ्या त्या सुसंस्कृत सुसंस्कृत हा तसल्या घरात चवडा मारलेला काय चवडा मारलेला आहे असं म्हणत नाही.
चवडा आहे म्हटल्यावर त्याला चवडाच म्हणायचं. बरोबर आहे तुमचं. ह्याला काय कबरचं ज्ञान नाही हो. पटलंय मला. तू फक्त काम करतो काय? तू फक्त मैदानात चल. हा? नाही तुला लाल बुंद करतो का नाही उलता पालता करून त्याशिवाय नावात रोहित चव्हाण नाव सांगणार नाही पट्ट्याने. चल मैदानात तू. तुम्ही रद्दीवाले संदेश, अरे तू रद्दीवाला रोहित चव्हाण तुला चॅलेंज करतोय. मला केलं असं challenge. कसं चॅलेंज करू शकतो तू? तू ऐकून नाही घ्यायचं. तू भीड बिंदास. अरे. भीड ना, मी आहे तुझ्या आहेस ना बरोबर. तू? घाबरतो की काय माझा नवरा? नाही नाही मी घाबरत नाहीये. हा. अगं मी घाबरत नाहीये. मला त्याची दया येते. अगं ह्या रद्दीवाल्याला मी असं दे चवडा असं करत करत त्याला उलटा पालथा करीन. अगं मला त्याची खूप दया येते ग. कळलंय मला, कळलं. कबड्डी ना मैदान वाकडं. राहू दे, तुला बाहेर यायचं नाही ना. हा. चालतंय. हा? मी हितच जाग्यावर हितच घरातच मैदान तयार करू. म्हणजे इथे मैदान तयार करणं शक्य आहे? मला काय अवघड नाही मॅडम. हा, मी हित डायनासॉर करतो, बदक करतो, कोंबडी करतो, सगळं करतो मी इथं. मग मैदान सहज करू शकतो मी. हो ना? मला सांगा तुमच्याकडे रांगोळी आहे का? रांगोळी आहे की, मी पटकन घेऊन येते. आले आले. बघितलं, जेवताना मी मीठ मागितलं तर नाक मुरडते आणि आता ह्याने रांगोळी मागितलं तर लगेच गेली. झालं? पीजे मारून झाला का? हा पीजे, अगं ह्या भावना होत्या माझ्या. नाही माझ्या मेलीचं नशीबच फुटकय. आधी शाम आणि आता उपशाम. ते कर्माचे भोग आहेत. मी त्या बैठाडाकडे लक्ष देऊ नका. तुम्हाला मैदान समजून सांगतो. कसं असतं वहिनी का? आता ही आहे नाही, ही मिडल लाईन. हा तेच. म्हणजे काय असतं, अशा 2 टीम असते का नाही, इकडे एक आणि तिकडे एक. त्या ही लाईन आहे ती ते दोघांना वेगवेगळं करते. म्हणजे ह्यानं इकडे जायचं नाही, ह्यानं इकडे जायचं नाही. तेच. हा. आता ही लाईन आहे की नाही, इकडे हे ही लाईन ही टच लाईन आहे. टच लाईन. टच लाईन टच. आता एका टाचा दिवशी टाळक्यात हाणीन तुझ्या. थांब ना जरा. ही लाईन टच लाईन म्हणजे काय असतं, इकडनं चढाई केली का नाही हा. की ह्याला लाईनीला टच करायला. Touch. आणि जर लाईनीला टच नाही केला तर आउट देऊ. ऍक्च्युली अच्छा. म्हणजे Out. टच लाईन. कळलंय, कळलंय. आणि मी सांगितलं ही तुला. जी लाईन आहे का नाही, हे बघ हे काय? हे ही बोनस लाईन. हा बोनस लाईन म्हणजे? बोनस लाईन म्हणजे असं एंट्री केली का नाही हा. की ह्याला जर पाय लागला असं. तर आपोआप एक्स्ट्रा गुण आपल्याला जादा मिळतो. सिम्पल. अच्छा. कळलंय? आता तुम्हाला आणि टच लाईन नाही ही लाईन आणि ही बोनस लाईन. Bonus line. लक्षात आलंय माझ्या. Absolutely right. व्हेरी सिम्पल. Great. ओके. राहू द्या. आता बटाट्या काम कर. आता पहिल्यांदा एंट्री मी टाकतो. रसिका सांग ना, आज नको. अरे अजून अरे असं काय करतोस? चॅलेंज केला का? घाबरायचं नाही. मी आहे ना. तू ऑल द बेस्ट. मी आहे ना. भीड बिंदास. मी आहे. ऑल द बेस्ट. मस्त खेळा. मी पहिल्यांदा असा लाईव्ह कबड्डीचा खेळ बघणार आहे. तुला आता सुट्टी नाही बरं. नाही टाको. नाही आज नको ना. हे संदेश, माझी लाज राख. कबड्डी ए! कबड्डी कबड्डी नाही आओ. यार बोनस मिळाला मला. बोनस अगं काय चाललंय तुझं? तू काय मुळ्या नाचतेस? अगं तो माझी चेष्टा करतोय, तू नाचतेस त्याच्यात. अरे काय असं काय करतोस? बोनस मिळाला रोहित रद्दीवाले. काँग्रेस. ए बटाट्या, आता काम कर. तू एंट्री टाक. मी हा, तू एंट्री टाक. आणि आता जर तुम्हाला आउट केलंस तर पट्ट्या तू जिंकलास म्हणून समज. बघा Yes. बघ, नंतर शब्द फिरवायचं नाही. ए हट. अरे आपण दिलेला शब्द आणि बायकोची बहीण कधीच फिरवत नसतो. बघितलं? नाहीतर तू सुरेखा कधी आली? सुरेखा कधी येणार? किती दिवस झाले सुरेखा येतच नाही. चालू असतं सतत. कोण सुरेखा कोण हो? माझी धाकटी बहीण. माझी लाडकी मेमणी. मागं लाडकं. अरे ही तर सगळी एनर्जी वाया घाली होती. नाही तर काय? कधी कबड्डी खेळायची. टाक टाक बटाटे एंट्री टाक. चल. हा रसिका अरे मी आहे. जा ना, चल ना, खेळ ना.
अरे नाग्या असं पाया पडते ते असं बॉडी गरम करतोय मी बॉडी. आग लाव की म्हणजे चांगली गरम होईल. संदेश लाज नको घालवूच यार. चल ना. टाक इथं टाक. ए, कबड्डी 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 रोहित रोहित राव संदेश आउट कर. आउट करायचं तर टच करायचं. टच लाईन टच लाईन. संदेश बोनस तरी घे. बोनस बोन. संदेश रसिका, अगं ती माझी लाईन का पुढे केलीस? अरे ती रांगोळी हवेने जरा सरकली होती ती नीट केली बघ. अरे आउट झाला पट्ट्याने जिंकलो. आउट झालं असतं का आउट. चिटिंग आहे रसिका, चिटिंग आहे. कॉंग्रॅच्युलेशन रत्तीवाले रोहित चव्हाण. कॉंग्रॅच्युलेशन. आणि तुम्हाला मिळतीये ट्रॉफी. ट्रॉफी रसिका, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू वहिनी, थँक्यू वहिनी, थँक्यू. ओ आता वहिनी नाही म्हणायचं, रसिका म्हणा. ऐका ना, इतकं छान कबड्डी खेळता, मला तुमच्या शिष्या बनवा ना. मला कबड्डी शिकायची आहे. आता इथं कुठं शिकवणार ती? मग त्याला मैदानात जायला लागेल. हो का? मी येईन ना तुमच्या सोबत. चला मग. लगेच चला. रसिका, रसिका, अगं चला, मी तुला चवडा म्हणून शिकवतो. चवडा 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 चवडा. आई ग, अरे रसिका, अरे हा रद्दी घ्यायला आलेला माझी बायको घेऊन गेला. वा वा, क्या बात है. परफॉर्मन्स प्रमाणेच तुमचा कबड्डीचा हा सामना खूप भारी रंगला. दादा, तू खूप भारी खेळलास आणि तू खूप भारी नाचलास. मजा आली. जोरदार टाळ्या. हास्य रसिक, काय दाद द्याल या परफॉर्मन्सला. सई, मी कधीच इमॅजिन केलं नव्हतं की आपल्या स्टेजवरती कबड्डीचा सामना रंगेल, जो आज रंगला आणि तो उत्तम रंगला. आणि तुम्ही स्किटची सुरुवात कशी केली होती तुमच्या लक्षात आहे ना? तशी सुरुवात नेहमी करा, म्हणजे चांगलंच होईल स्किट. ओ माय गॉड, रावस परफॉर्मन्स. आणि रावस वरून आठवलं, कहीं ये वो दो लेखक तो नहीं. हो का? प्रथमेश आणि श्रमेशनी हे स्किट लिहिलेलं आहे आणि मला असं वाटलं की खूप उत्तम लिहिलं गेलं, त्याचं खूप उत्तम सादरीकरण केलं गेलं तुमच्याकडून. भयानक मजा आली, धुमाकूळ घातलात. कॉंग्रॅच्युलेशन. वा वा वा. पुष्कर दा, संदेश, मी तुला इतका वाईट सुटलेला यादी बघितलेलं नव्हतं. आणि खरं तर कबड्डीची मॅच तू जिंकला होतास आणि त्यामुळे माझी फुल सिंपती तुझ्या बाजूने. काय आणि मला रोहित, तुझ्याकडनं फक्त एक वेगळा आवाज हवा आहे. रद्दीवाला जर रद्दी विका किंवा रद्दी 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 म्हणत ती हलगी वाजवायला लागला तर तो कसं वाजवेल? ये रद्दी आहे का रद्दी? रत्तळेंगे रत्तळगे रंदळेंगे का रद्दी कळक कळक. क्या बात है, क्या बात है. वा वा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा उत्साहात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, आज प्रथमेश जाम खुश आहे आणि त्याचं कारण आहे स्क्रॅच अँड विन. बघूया या योजनेनं त्याला नेमकं काय दिलंय. तुमचं टेन्शन स्क्रॅच करून तुम्हाला विनोदाचं धमाल गिफ्ट देण्यासाठी येत आहेत रत्नागिरीची 2 हास्यरत्न, प्रथमेश आणि श्रमेश. नमस्कार, माय सेल्फ प्रथमेश शिवलकर आणि माझा पार्टनर श्रमेश बेटकर. महाराष्ट्राची हास्य जत्रा, रत्नागिरीची हास्यरत्न.
असंही आम्हाला बोलते. हा म्हणजे हेही आम्हाला का बोलते हा मला प्रश्न आहे आतापर्यंत. खरंच आम्ही हास्यरत्न आहोत की मग त्या खाणीतली दगडगोटे? म्हणजे हा प्रश्न पडला. म्हणजे आता रत्नागिरी शब्द मिळालाय म्हणून असं बोलते. समजा आम्ही हातखंब्यातले असतो तरी काय बोलली असती? हातखंब्यातले 2 खंबे. शब्द मिळाला म्हणून आपण बोलून टाकायचं. तर मी प्रथमेश शिवलकर आणि माझा पार्टनर रमेश बेटकर गेल्या आठवड्यात आम्हाला परफॉर्मन्स ऑफ द वीक मिळाला आणि आम्ही जिंकलो स्क्रॅच अँड विन. मला माहिती आहे तुम्ही जिंकलात. एवढं मोठं प्रश्नचिन्ह आलंय पण हे आम्हाला देतच नाहीत. देतच नाहीत. म्हणून आज आम्ही काय ठरवलं की आज आम्ही म्हणजे स्वतःच करणार आणि स्वतःच ठरवलं आणि स्वतःच जिंकलोय. आम्ही जिंकलो आणि स्क्रॅच अँड विन मध्ये रमेशला लागलंय अरे कूलर, एअर कूलर आणि मला मिळालंय 5 स्टार हॉटेलमध्ये 3 दिवस 2 रात्री हॉलिडे पॅकेज. सो मी माझं हॉलिडे पॅकेज एन्जॉय करायला आता या MAJ 5 स्टार हॉटेलमध्ये आलेलो आहे. आता बघूया काय काय मजा येते हॉलिडेजमध्ये. ओके कोणीच दिसत नाहीये. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. व्हॉट कॅन आय डू फॉर यू सर? माय सेल्फ प्रथमेश शिवलकर. अरे रे काय? अरे वा सर. अरे वा. अरे वा. अरे वा. स्क्रॅच अँड विन विनर फ्रॉम महाराष्ट्राची हास्य जत्रा. तुम्ही स्कीम बोल्या जरा थांबा सर. मग एक मिनिट जरा थांबा. हे रिस्पेक्ट म्हणून होतं की अपमान म्हणून? ऑफकोर्स सर अपमान. अपमान नाही, म्हणजे ऑफकोर्स अपमान कसं करणार सर. पण आमची ना थोडी वेगळी पॉलिसी आहे सर. पेड सर्व्हिस वाल्यांना आम्ही पहिलं प्राधान्य देतो आणि स्कीम वाल्यांना नंतर. कळलं ना? 2 मिनिटं थांबा सर. एक मिनिट म्हणजे स्कीम मधला आहे म्हणजे स्कीम वाला आहे मी. 2 मिनिटं थांबतो. पण मी ना असं ट्रॅव्हलिंग करून आलोय आणि मला थोडी तहान लागली आहे. बरोबर आहे, सो वेलकम ड्रिंक मिळेल मला काय? ते ऍक्च्युली ते पॅकेज मध्ये होतं माझ्या वेलकम ड्रिंक म्हणून आपलं माझं. ओ सॉरी सॉरी सर. सॉरी सर. सॉरी सर. सॉरी सर. सॉरी सॉरी सर. विसरलो मी. वेलकम ड्रिंक घ्या सर. 1 मिनिट. 5 स्टार एटिकेट. एटिकेटचं स्पेलिंग सर? पाणी पिऊ दे. पाणी पिऊ दे. या सर. हाऊ इज इट सर? नाईस नाईस नाईस. चांगलं आहे. थोडं पाण्यासारखं लागतंय. पाणीच आहे ते सर. काय काय? 1 मिनिट. 5 स्टार हॉटेल आहे ना तुमचं? हो, सर. हा मग तिथे स्वागताला तुम्ही हे पाणी वेलकम ड्रिंक म्हणून? ऍक्च्युली सर स्कीम वाल्यांना आम्ही पाणीच देतो सर वेलकम ड्रिंक म्हणून. अरे स्कीमवाले बोलू नका मगातपासून. हा तुम्ही बोलताय स्कीमवाले बोलू नका. हे आम्हाला असंच मिळत नाही. आम्ही घासतो ना तिकडे त्याच्यातून हे सगळं पॅकेज वगैरे मिळतं. बरोबर. ऍक्च्युली काय सर तुम्ही तिकडे घासता ना. तिकडच्या घासण्याचा आमच्या घासण्याची काही संबंध नाही सर. अरे असं काय बोलतो तू? सॉरी सॉरी असं सॉरी काय बोलतो? इकडच्या घासण्याचा इकडे संबंध नाही. सॉरी सॉरी फुकट नाही मिळते आम्हाला. सर. काय माझं समजून घ्या. माझ्या मनाची भावना समजून घ्या सर. या पॅकेजला किती पैसे दिले तुम्ही? पैसे नाही दिले. मग फुकट आहे ना सर. अरे यार फुकट बोल नको यार मगातपासून तू. आल्यावर आधी बोला स्कीम वाला आता फुकट बोलतोय. अरे ते पॅम्पलेट मध्ये सगळं दिलंय म्हणून मी बोलतोय. सगळं उगाच नाही बोलत आहे. हे बघ पॅम्पलेट मध्ये काय दिलं वेलकम ड्रिंक आणि पुढे ते सगळं. मग तेच म्हणतोय ना सर मी तुम्हाला वेलकम ड्रिंक दिलं बरोबर. हा. आता तुमच्या समोर हे बघा नृत्य आहे बरोबर. yes. दाखवतो ना सर. okay. बाबा जागा असशील तर बोल की. वा वा वा. माकड नृत्य. एक मिनिट थांब. तू क्या बात काय घरून पाठ करून येते? हे काय केलं? नृत्य सर. अरे नृत्य काय ह्याच्यात काय लिहिलंय? हा वेलकम ड्रिंक स्वागतासाठी आणि मादक नृत्य. हा हे नव्हतं ना मादक नृत्य काय आहे? सर मादक नृत्य कसं असेल सर. स्कीम वाल्यांसाठी आम्ही माकड नृत्य ठेवलंय सर. अरे माकड. हे बघा ना सर. हे बघा माझ्या पॅम्पलेट मध्ये काय लिहिलंय बघा. माकड नृत्य. माझ्या पॅम्पलेट मध्ये मादक नृत्य
लिहिलंय बघू दे सर, स्पेलिंग मिस्टेक आहे ना सर. अरे मग हे माझ्याकडे कसं आलं हे स्पेलिंग मिस्टेक आलं? सर मला नाही माहित सर, मी पोस्टमन नाही सर, मला काय माहित नाही, मी छापत नाही अरे सर. पण तुम्ही सर्व्हिस देता ना आम्हाला, सर. मग ती चांगली सर्व्हिस दिली पाहिजे ना तुम्ही. सगळं बरोबर झालं पाहिजे ना. बरोबर. एवढं घासतो यार तिकडे आणि इकडे येतो आणि सर पण सर शांत व्हा सर, मी काय म्हणतो शांत सर, 5 स्टार हॉटेल आहे, लोक बघतायत सर, तुम्ही शांत व्हा सर. आणि काय सर, स्कीम वाल्यांसाठी अरे तू स्कीम बोल नको यार सारखं. कसं तरी वाटतं सर पण सगळे बघतायत. बरोबर सर, पण डायरेक्ट भिकारी बोललो तर कसं वाटेल? तू जास्त बोलतो. तुमचे हॉटेल कंप्लेंट करेन मी तुझी. आय एम सो सॉरी सर, सो सॉरी. काय म्हणजे बोलावं लागेल शब्द तोच आहे स्कीम वाल्यांसाठी. अरे यार तू सर 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 आजचा दिवस हे बघ याच्यात ते मादक नृत्य लिहिलंय, मला तेच बघायचंय. ऍक्च्युली तेच मी सांगतोय ना सर, भावनांचा आदर आहे तुमच्या सर, पण स्कीमवाल्यांसाठी माकड नृत्य आहे आणि पेड सर्व्हिसवाल्यांसाठी मादक नृत्य आहे सर. निदान पॅम्पलेट मध्ये दुसरं काहीतरी एक काय सर, पुढचं बघूया ना आपण, काय आहे ते बघूया सर. हे बघ हे आहे मनाली दर्शन. सर तुम्हाला मनाली बघायचंय? हा दाखवतो ना सर, कधी बघायचंय? दाखवशील? हा सर नक्की. आता बघायचंय. बाळा ये. मनाली दर्शन. चला निघूया आपण. सर निघूया नाही, बघूया. सर, मनाली मनाली से हाय टू सर. बिंदास बिंदास. हॅलो सर. सर हॅलो, आय एम मनाली. ग्रीटिंग्स फ्रॉम मनाली. बाय मनाली. थँक्यू सर. हॅव अ गुड डे सर. मनाली. हो सर मनाली. मी तिला बघितलं. हा सर तुम्ही बघितलं? मनाली दर्शन. येस सर. हे कन्फर्म आहे? सर आमचं ठरलंय सर, कन्फर्म आहे. नाही मला सांग, नाही मला एक सांग, मी तुझ्याशी बोलतो. तू एक माणूस म्हणून सांग, इथे ते ड्युटी वगैरे सोड तुझी. तू आलास इथे मनालीला आणि तुला असं कोणी दाखवलं, काय होईल? नाही, मला पण वाईट वाटेल सर. अरे मग वाईट वाटण्यासारखीच गोष्ट आहे ना यार. ठीक आहे, पण तुम्हाला मनाली नाही आवडलं ना? नाही अर्धवट आहे. आपण एक काम करूया, आपण कुलू बघूया. तू फिरू नको, तू फिरू नको. मग मला हे एक्सपेक्टेड आहे. तू फिरू नको, मला हे एक्सपेक्टेड आहे, एक्सपेक्टेड. सर मी असं काय करताय सर? मी पॅम्पलेट घ्यायला बोललो सर, पॅम्पलेट. मी तू घे जा सर. बघितलं काय पॅम्पलेट? तू ना जाणून बुजून करतो यार. सर अहो सर मी खरंच आहे, आता हे लिहिलंय तर प्लीज ना यार. सांगितलं रे 4 लोकांना. कुलू म्हणायला जातोय, फोटो पाठवेन, सॉरी. लाईव्ह करेन, फ्रेंडबुक लाईव्ह म्हणून. ते आईस स्पोर्ट्स असतं ना, आईस हा हा हा. स्पोर्ट्स, ते खेळायचे यार. खेळायचेत ना सर? तुमच्या पॅकेज मध्ये आहे सर? खेळायचे. येस सर. आईस स्पोर्ट्स. येस सर. आई रक्ताई शपथ घे. सर खरं आई शपथ सर? आई रक्ताई शपथ सर घे. आई रक्ता शपथ सर. मग चालेल, मग आपण आईस स्पोर्ट्स खेळूया. नक्की सर. मी तयारी करतो. येस सर, करा लवकर सर, तयार करा. आईस स्पोर्ट्स खेळायचे. यस सर, मस्त वाटतं. Yes. भारी आहे. येस. ही कांटो? अरे थंडी असणार ना हा तिकडे. बरोबर हा, मग. रेडी आहे सर? हा रेडी रेडी रेडी. एक मिनिट सर. हा चल चल चल. सर, हे फोटो बघ. काढायला पाहिजे. फोटो काढ. फोटो. सर हे बर्फ घ्या. धरा सर, धरा. हे बर्फ त्या बादलीत टाका सर. हे बघा, ही लाईन क्रॉस नाही करायची सर. ही लाईन लक्ष्मण रेषा आहे तुमची. ही लाईन क्रॉस नाही करायची. डायरेक्ट बादलीत बर्फ आला पाहिजे सर. सर टाका सर, टाका सर तुम्ही. अरे आईस सर आईस स्पोर्ट्स खेळायचे आहेत रे. अरे मुंबईवरून काय बादलीत भरपूर टाकायला आलोय मी. सर मला टाका, चल. सर मला नको, चल. सॉरी सर, मी सांगायचं राहून गेलो सर. काय? बर्फ खाली पडला तर 2000 रुपये दंड आहे सर. तुम्ही दोन बर्फ खाली टाकले सर. तू काय कुठून आणला रे बर्फ? सर. कुठून आणलाय? हिमालयाच्या टोकावर आणलाय? हो सर, हिमालय बार त्याच्यातनंच आणला सर. अरे यार आईस स्पोर्ट्स म्हणजे स्केटिंग वगैरे असतं, तसं करायचं यार. मग सर स्केटिंग पण आहे ना सर? स्केटिंग आहे सर, स्केटिंग आहे. हे बघा, हे काय घसरा सर, घसरा याच्यावर. पाय ठेवा. सर घसरा. दुसरा आणतो सर. हे काय घ्या ना सर, लाजू नका. सर का ऐक ना. सर काय सर? अरे ऐक ना, तू जन्माला आला आई बाप सगळ्यांना सॉरी बोललेलं काय? काय झालं सर? अरे ह्याच्यावर काय आईस स्केटिंग केलं? चल. सर
तू फालतूगिरी करतो यार, मला पॅकेज मिळालं, तू कळतंय का तुला? सर सर असं काय करताय तुम्ही सर? ते जे लिहिले तेच मी देतोय सर. 5 स्टार हॉटेल आहे सर, MH आहे सर. अरे त्या 5 स्टार तुमच्या स्टार एकत्र करा आणि चुरणी करा एक त्याची. तेच तेच सर 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 अरे काय म्हणतो सर, तुम्ही शांत व्हा ना सर. किती हायपर होत आहे सर, शांत हो सर. अरे हायपर होण्यासारखं करतो यार तू. सर बसू काय यार? सर नका बसू नका. स्कीम वाल्यांसाठी बसण्याची अरे व्यवस्था तू स्कीम वाला नको बोलू. सर सर एका तुम्ही ना सर रूम मध्ये जा ना सर, तुम्हाला बरं वाटेल सर. रूम मध्ये जातो, दे चावी दे रूमची. अरे हा. सर काय रूमचं डिस्क्रिप्शन करू? डिलेक्स रूम आहे सर. तुम्ही रूम मध्ये गेलात ना की प्लीज पंखा लावू नका. ए सान्या भाई, आपण मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये थांबलोय. सेंट्रलाइज एसी असतो माहिती आहे आपल्याला. चल. सर स्कीमवाल्याने एसी नाही आहे सर. अरे तुमच्या रूममध्ये एसी नाहीच आहे सर. पण जो पंखा आहे ना तो पण तुम्हाला लावायला परवानगी नाही सर. जर तुम्ही पंखा लावलात तर 2 वर ठेवलात तर 1200, 3 वर ठेवलात तर 1500 आणि 4 वर ठेवलात तर 2000 भाडं आहे सर. तुमचं नाही, ह्या हॉटेलवर आहे ना, हॉटेलवर थुकणार आहे मी, थुकणार आहे. सर केवढं मोठं हॉटेल आहे, एवढी थुकी आहे तुम्हाला, बाहेर थुकतील सर त्याला. बरं ना सर. सर सर अरे ऐक सर ना. सर मी काय म्हणतो सर, तुम्ही शॉवर घ्या ना सर. थंड किती तापलेत तुम्ही, बघा बरोबर ना चेहरा लाल झालाय सर. हा चल, शॉवर घेतो, जातो. चल सर इकडे लॉनकडे चला सर, लॉनकडे जाऊ आपण. लॉन मध्ये का? ते स्कीमवाल्यांना आम्ही लॉनमध्ये नेतो आणि तो गवतावर फवारा असतो बघा, त्याच्यात उभं करतो. अरे तुला कळतंय का? अरे 5 स्टार हॉटेल समोर मी तिकडे आम्हाला जिंकल्यावर फेटे देतात आणि इकडे मी चड्डीवर तिकडे आंघोळ करणार 5 स्टार हॉटेल समोर. कळतंय काय? काय काळजी नको सर, आम्ही कुंपण घातलंय सर त्याला. अरे काय कुंपणाची गोष्ट सर, करतोय तुम्ही आंघोळ करा तरी. अरे काय आंघोळ करा, आंघोळ करा. चल. सर तुम्ही ओरडू नका, गौरव मोरे वरच्या फ्लोअर आहे सर, त्यांना कळलं तर प्रॉब्लेम होईल सर. गौरव मोरे स्कीम मधून आला? नाही नाही सर, ते स्कीम मध्ये पूर्वी यायचे सर, आणि नंतर त्यांना सवय झाली. आता ते हिंदी चित्रपटाच्या शूटिंगसाठी आलेत सर. ऐक ना, मी काय बोलतो, काय सर? मी जातो इथून. काय सर? ते नाही थांबत इकडे मी. सर फक्त एक रिक्वेस्ट आहे रे. काय सर? हे आता जे काय झालं ना सगळं, हां ते गौरव मुरे सांगू नको रे. अरे आधी तिकडे विषय मिळत नाही त्या लोकांना, त्याच्यावर अख्खा सीझन काढतील ते लोक. नाही सर, मी नाही सांगू सांगणार. नको. नाही सर, पण सर सर ॲज अ मॅनेजर मी तुम्हाला काही सजेस्ट करू का? हा बोला बोल. सर इथून तुम्ही बाहेर पडलात ना हा. आणि तिकडे लेफ्टला गेलात ना की तिथे एक 5 स्टार धर्मशाळा आहे सर. माझाच भाऊ चालवतो, तिथे जा सर तुम्ही. एवढी मोठं सर, मोठ्याच्या मोठं धावलात तरी संपणार नाही सर. तिकडे घेतील ना आतमध्ये? सर तुम्हाला बघूनच घेतील ते. अरे यार, म्हणजे मला तू काय बोलतो रे? तुम्हाला बघून हात घेतील वगैरे? म्हणजे मला म्हणायचं मी की- नाही, चल चल अरे यार, चल, मला नको तुझं. सर मी काय म्हणतो सर, ते डावीकडे आहे सर. अरे सर पण ते डावीकडे आहे तिकडे सर. नाही करायचं. डावीकडे आहे सर.